वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झालेल्या कास पुष्प पठाराचा हंगाम सुरू झालेला आहे। खरं तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच या भागामध्ये कास पठारामध्ये आता सध्या आपण जर पाहिलं तर फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे। विविध प्रजातीची दुर्मिळ अशी 100हून अधिक फुलं जे आहेत ती या ठिकाणी बहरलेली पाहायला मिळत आहेत। खरं तर दरवर्षी हा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच या ठिकाणी फुलांचा बहर असतो, मात्र यावर्षी मुसळधार पाऊस झाल्यामुळं यावर्षीचा हंगाम देखील उशिरा सुरू झालेला पाहायला मिळत आहे। सध्या या ठिकाणी पाहिलं तर कास पुष्प पठारावर तेरडा, सीतेचे अस्वे, धनगर, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर अशा विविध प्रजातीची दुर्मिळ अशी फुलं जी आहेत, रानफुलं, ही सध्या कास पठारावर फुललेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळं देशभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक आता कास पठारावर येऊ लागलेले आहेत। यामध्ये विशेष करून एक वेगळं आकर्षण सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहे, ते म्हणजे बैलगाडीतून येणाऱ्या पर्यटकांना या कास पठारावर फिरण्याची एक सफर, वेगळी फुलं पाहण्याची सफर पाहायला मिळत आहे। यामुळं एक वेगळं आकर्षण म्हणावं लागेल। आणि या निमित्तानं आता सध्या जर पाहिलं तर कास पठार विविध रानफुलांनी या ठिकाणी बहरलेलं पाहायला मिळत आहे। खरं तर प्रशासनाच्या वतीनं, जे वन विभाग असेल किंवा या ठिकाणची स्थानिक समितीच्या वतीनं या ठिकाणी गार्ड नेमण्यात आले आहेत, मात्र हे जर कास पुष्प पठार जर पाहिलं तर या ठिकाणी पर्यटक एक चूक वेगळी करत आहेत, ती म्हणजे या फुलांच्या मध्ये जाऊन फोटो सेशन करत आहेत। त्यामुळे वारंवार सांगून देखील या ठिकाणी या पर्यटकांनी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे, मात्र या ठिकाणी कुठंतरी हा अभाव पाहायला मिळत आहे। सध्या हा कास पुष्प पठाराचा हंगाम जरी आता सुरू असला तरी अजूनही आठवडाभरात मोठ्या प्रमाणात फुलांचा हंगाम जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नालावडे, TV9 मराठी, कास पुष्प पठार, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।